आम्ही अण्णाप्पा काडादे हायस्कूल सोलापूर या प्रशालेचे विद्यार्थिनी असून इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी आहोत। आम्ही विकसित भारत बिल्डथॉन या उपक्रमांतर्गत स्वदेशी प्रचार व प्रसार या विषयावर आम्ही थोडीफार माहिती सांगणार। व्यापार म्हणजे आपल्या देशात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देणे आणि देशाचा आर्थिक विकास होतो। देशाच्या लघु कुटीर उद्योगांना चालना मिळते आणि देशात रोजगाराची संधी उपलब्ध होते। हे केवळ खरेदी कृती नसून देशाभिमानाचे, आत्मनिर्भरतेचे आणि राजकीय स्वातंत्र्याचे देखील प्रतीक आहे। आर्थिक सक्षमीकरण स्वदेशी वस्तूंच्या वापराने आपल्या देशातील पैसा देशातच राहतो आणि अर्थव्यवस्था मजबूत बनते। स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन, यामुळे देशातील लघु कुटीर उद्योगांना संजीवनी मिळते आणि ते भरभराटीला येतात। रोजगार निर्मिती स्थानिक कामगारांनी बनवलेल्या वस्तूंच्या मागण्या वाढते आणि देशात रोजगाराची संधी उपलब्ध होते। स्वदेशी वस्तूंचा वापर करा हा आताचाच आग्रह नसून स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे। जसे की विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांचे होळी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशभक्तांना स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाची विस्मरणीय होऊ देऊ नका। स्वदेशी वस्तू वापरा। विदेशी वस्तूंच्या खरेदीने भारताचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे। भारताच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे विकलेल्या विदेशी वस्तूंमुळे भारताची प्रतिवर्ष लाखो कोटी रुपयांची नुकसान होत आहे। स्वदेशीचाच पुरस्कार करणे ही काळाची गरज आहे। नमस्कार। वस्तू विदेशी आस्थापनाची आहे हे कसे ओळखायचे? विदेशी वस्तूंचा वापर न करता स्वदेशी वस्तूंचा वापर करणे म्हणजे स्वतःच्या देशाचे अभिमान बाळगणे होय। कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्या अगोदर ती वस्तू विदेशी आहे की स्वदेशी आहे ते विक्रेत्यांकडून जाणून घेतले पाहिजे। जर त्या विक्रेत्यास माहीत नसल्यास तर वस्तूच्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यांवरून ती वस्तू विदेशी आहे हे समजते। सध्या भारतात 3 प्रकारच्या विदेशी वस्तू आस्थापनाने विक्रीस येतात। प्रथम, परदेशी आस्थापनाने भारतात थेट निर्यात केले जाणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ निव्हिया क्रीम, नोकिया मोबाईल। त्याचबरोबर परदेशी आस्थापनाने भारतात उत्पादन करून विकले जाणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ बाटो इंडिया, नेस्ले इंडिया। परदेशी आस्थापनाने भारतातील आस्थापनांची करार करून उत्पादित करून विकले जाणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ मारुती सुझुकी। धन्यवाद।